नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। देवमोगरा आईच्या दर्शनासाठी आदिवासी समाजाची एकवट, श्रद्धा, परंपरा आणि ऐक्याचा उत्सव। प्रतिनिधी गोविंद गावित, तलासरी। गुजरात राज्याच्या सीमेवर वसलेल्या सातपुडांच्या डोंगररांगेमध्ये देवमोगरा आईचे भव्य मंदिर आहे। हजारो वर्षांपूर्वी बांधलेले हे मंदिर आजही आदिवासी समाजासाठी श्रद्धेचे आणि आशेचे केंद्रस्थान आहे। इतिहास सांगतो की पंडुराजा यांच्या काळापासूनच या डोंगरावर देवीचं पूजन सुरू असतं। पूर्वी या परिसरात घनदाट जंगल होते। त्या काळी लोक जंगलातील मार्ग चोखाळून आईचे दर्शन घेत असत। एकेकाळी या प्रदेशात तब्बल 12 वर्ष दुष्काळ पडला। त्यावेळी आदिवासी समाज अन्न अभावाने त्रस्त होता, परंतु श्रद्धेचा आधार ठरली ती देवमोगरा आई। कथेनुसार त्या काळात आईनेच आपल्या भक्तांसाठी जंगलातील अन्नाची व्यवस्था केली। तेव्हापासून आदिवासी समाज देवीला आपली आई मानून तिची आराधना करत आला आहे। दरवर्षी महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा नगर हवेली येथून हजारो आदिवासी भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। शेतकरी भाविक आपल्या शेतात पिकवलेला भात कापून देवीला अर्पण करतात आणि देवीकडून प्रसाद रूपात दुसरा भात घेतात। ही अनोखी परंपरा आजही कायम आहे। यावर्षी दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या दर्शन सोहळ्यासाठी आदिवासी समाज मोठ्या उत्साहाने एकवटला आहे। या कार्यक्रमाचे आयोजन चंदूभाऊ थोरात, लक्षात थोरात, वसंत घुटे, दादरा नगर हवेलीतील 14 गावांच्या प्रतिनिधींनी संयुक्तपणे केले आहे। या निमित्ताने भाविकांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर तारपा नृत्य केले, ज्याने संपूर्ण परिसरात आनंद, श्रद्धा, सांस्कृतिक ऐक्याच्या वातावरणाने भरून गेलं। देवमोगरा आईचा जयघोष, दीपमाळा आणि आदिवासी संस्कृतीचा रंग या सगळ्यांचा मिलाप पाहून प्रत्येक भाविकाच्या मनात एकच भावना उमटली, आई मोगरा आमची रखवाली, आमचा अभिमान। तलासरीहून आमचे प्रतिनिधी गोविंद गावित। डहाणू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। मी या ठिकाणी सातपुडा पर्वत रांगेमध्ये या ठिकाणी या देवीच्या मंदिरात आलेला आहे। खरी ही देवी या गुफामध्ये सातपुडा हवेच्या गुफामध्ये राहत होती आणि इथून खरं या ठिकाणी हा जो पाणी डोंगरावरून पडतं ते पाणी सतत चालू राहतं। मी या ठिकाणी महाराजांना गुजरातीमध्ये प्रश्न करतो, महाराज અહીંયા ક્યારથી મંદિર છે? ગુજરાતી નહીં આવડે? ગુજરાતી આ ડેલું હે કરતો। હા, આ દેવમોગરા માતાની આ દીકરી છે। હા, આ દેવકુંડ છે। દેવકુંડ છે। હા, આ આગળ છે ગાય છૂટી છે। अगाड़ी गाय कुंड है। गाय के सतपुड़े पहाड़ आवे थे। हाँ, आई आधार से सतपुड़े पहाड़ आवे। पहाड़ के नीचे गाय में गोठा आवे। आगत है गाय में गोठा आवे। गाय में गोठा देखा क्या तो देवकुआ आवे। देवकुआ आवे और आई देखे आपको गुरुवार देवना या ठिकाणी खरं बघायला गेलं तर मोठ्या पद्धतीने देवाची कहाणी आहे। आदिवासी समाजामध्ये देवमोगरा देवीला या ठिकाणी अनन्य म्हणजे भरपूर या ठिकाणी महत्त्व आहे। आपण जी कणसरी या ठिकाणी पिकवतो ती कणसरी पिकवली त्याच्या पहिले हे भात आपण देवमोगरीच्या आईच्या पायाशी ठेवतो आणि तिथून थोडंसं धान्य देतात आणि त्याच्यानंतर आमचा आदिवासी बांधव या ठिकाणी धान्य किंवा भात कापण्यासाठी तयार असतात। या ठिकाणी आमच्या उधवा गावचे पुजारी आहेत, विजय यांना विचारू, या ठिकाणी आपण किती वर्षातून येतात? आम्हाला झालं आता 4-5 वर्ष झाली। या ठिकाणी येऊन आपण काय मागता? काय धन दौलत काहीतरी घरादारासाठी चांगले व्हावं म्हणजे। या ठिकाणी असे भाविक आज दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्र राज्यातून 4 लक्झरी बस करून या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे भाविक हे आदिवासी समाजाचे आहेत आणि हे आदिवासी देवाला नवसाला पावणारी देवी आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आज दर्शन करण्यासाठी 4 लक्झऱ्या गाड्या घेऊन या ठिकाणी सगळे आदिवासी बांधव या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आणि दादरा नगर हवेलीतून
आमचा आदिवासी बांधव या देवमोगरा आईच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी तब्बल 4 लक्झरीमध्ये आदिवासी समाज आपल्या भातातलं जे काही नवीन पीक आलेलं आहे ते पीक घेऊन या ठिकाणी देवीच्या चरणी अर्पण करून देवीकडून आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आपले चंदूबाई आहेत दादरा नगर हवेलीचे, तर हे दरवर्षी लाशाबाई आहेत, दरवर्षी हे आपल्या आदिवासी बांधवांना विविध ठिकाणी फिरवतात। हे किती वर्ष आहे तुमचं? आमचं 12 वर्ष। असे आतापर्यंत कुठे कुठे तुम्ही फिरून आणला आपले आदिवासी? अंबाजी, पावागड, नागरा, नागपूर, कोडगाव, देवमोगरा, महालक्ष्मी, सिटी अशा सगळ्या ठिकाणी आदिवासी समाजाचं दर्शन व्हावं, कारण आदिवासी समाज म्हटला की 365 दिवस शेतामध्ये हा राबत असतो आणि आमच्या आया बहिणी आहेत ते त्यांना कधी कुठेही फिरायला मिळत नाही आणि म्हणून असे हे उपक्रम जेणेकरून आदिवासी समाजामध्ये झाले पाहिजेत आणि त्याच्यातून आमच्या आदिवासी बगी बंधूंना त्यांना काहीतरी चांगलं त्याच्यातून लाभ मिळाला पाहिजे। या ठिकाणी आज कुठे कुठे फिरणार आहेत आपण? आज देवमोगरा, नंतर उन्हाई, नंतर सिद्धेश्वर। आमचे 4 बस आहेत, 250 माणसं आहेत। 4 बस आहेत, 250 लोक आहेत। या ठिकाणी हे 4 बस घेऊन येत असताना आदिवासींची जी परंपरागत तारपा नृत्य आहे, तारपा वाद्य आहे, या ठिकाणी आपण आता तिकडे जाऊया। तारपा साई दर्शन या वतीने या ठिकाणी हा तारपा नृत्य आपण बघू शकतो। आमचा आदिवासीचा तारपा आहे आणि चांगल्या पद्धतीने हे आदिवासी समाज हा तारपा नाचत आहे। बघा कशा पद्धतीने तारपा नाचत आहे। ही आदिवासींची परंपरागत संस्कृती आहे। या तारप्याबद्दल तुमचं काय मत आहे? या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नगरांनी या ठिकाणी या ठिकाणी आणि आपल्या आदिवासी या ठिकाणी देवमोगरा हा सातपुडा पर्वत रांगेमध्ये ही देवमोगरा आई या ठिकाणी वसलेली आहे। या ठिकाणी या देवीचा इतिहास आहे की या गावामध्ये 12 वर्ष दुष्काळ पडल्यानंतर या ठिकाणी आदिवासी बांधवांना कुठेही खाण्यापिण्यासाठी काही नाही, परंतु देवमोगरा आईने त्यांना खाण्यापिण्याची सोय केली आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्य दादरा नगर आणि गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणे आदिवासी भाविक मोठ्या प्रमाणे भाविक या ठिकाणी येतात आईच्या दर्शनासाठी।